आपण ठरवल्याप्रमाणे आज आपण पॉलिटिकल सायन्सचे मॉडेल आन्सर पाहणार आहोत. मॉडेल आन्सर पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचते वेळेस काय वाचायचं, कसं वाचायचं, वाचल्याच्या नंतर ते उत्तरामध्ये कसं एक्सप्लेन करायचं हे कळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मॉडेल आन्सर माहिती असणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण मॉडेल आन्सर घेणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना लिहिण्यामध्ये सोप्या प्रमाणे जाईल आणि मार्क चांगल्या प्रकारे पडतील. तर आपण पेपर एक मधला सेक्शन ए मधला एक क्वेश्चन पाहणार आहोत, बी मधला एक क्वेश्चन पाहणार आहोत. त्याचप्रमाणे पेपर 2 मधला सेक्शन ए मधला एक, बी मधला एक, अशा प्रकारे आपण क्वेश्चन पाहणार आहोत मॉडेल आन्सर म्हणून. तर आपण कसं लिहिलं पाहिजे, तर आपण सुरुवात करू. पेपर ए मधला सेक्शन ए मधला पहिला क्वेश्चन, स्वातंत्र्य लिबर्टी या संकल्पनेचे स्पष्टीकरण करा. सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्यावरील फरक स्पष्ट करा. असा क्वेश्चन तुम्हाला आला असेल 15 मार्काला. तर आपण इंट्रोडक्शन कसं लिहिलं पाहिजे, बॉडी कशी लिहिली पाहिजे आणि निष्कर्ष कसा लिहिला पाहिजे याचं आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर चांगला जर आपल्याला क्वेश्चन लिहायचा असेल तर आपल्याला इंट्रोडक्शन 2 ते 3 ओळीमध्ये लिहिता आलं पाहिजे. बॉडीमध्ये मुद्दे मांडले पाहिजे, महत्त्वाचे मुख्य उपशीर्षक असं पण स्पष्टीकरण केलं पाहिजे. त्याचा निष्कर्ष किंवा वे फॉरवर्ड 2 ते 3 ओळीमध्ये असलं पाहिजे. अशा प्रकारे साचा ठेवू शकता तुम्ही क्वेश्चन लिहिते वेळेस. तर आपण आता मॉडेल आन्सर बघू. स्वातंत्र्य म्हणजे लिबर्टी या संकल्पनेचे स्पष्टीकरण करा. सकारात्मक आणि नकारात्मक स्वातंत्र्यावरील फरक स्पष्ट करा. असा 15 मार्काचा क्वेश्चन आहे. इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिलं पाहिजे, स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला आवश्यक बंधनाशिवाय स्वतःचा विकास करण्याची संधी मिळणे होय. राजकीय विचारामध्ये स्वातंत्र्य ही मूलभूत संकल्पना मानली जाते. अशा प्रकारे तुम्ही इंट्रोडक्शन करू शकतो. आता बॉडीमध्ये काय मेन्शन करू शकतो, नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे निगेटिव्ह लिबर्टी. आता त्याच्यामध्ये काय लिहू शकतो आपण, इसान बर्लिन या शास्त्रज्ञाने आपले मत मांडलेलं आहे निगेटिव्ह स्वातंत्र्याबद्दल. त्यानं काय म्हणतात, व्यक्तीच्या कृतीमध्ये राज्य किंवा इतर कोणत्याही हस्तक्षेप नसणे म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य होय. त्याच्यामध्ये उदाहरण त्याने काय सांगले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, अशा प्रकारे आपण उदाहरण देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे सकारात्मक स्वातंत्र्य. सकारात्मक स्वातंत्र्य मग निगेटिव्ह पॉझिटिव्ह लिबर्टी. त्याच्यामध्ये आपण काय मेन्शन करतो, व्यक्तीला आपली क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक संधी व साधने उपलब्ध असणे म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य होय. अशा प्रकारे आपण मेन्शन करू शकतो. त्याच्यामध्ये उदाहरण काय सांगू शकतो, शिक्षणाचा अधिकार, आरोग्य सुविधा, अशा प्रकारे आपण मेन्शन करू शकतो. आता हे झालं बॉडीमध्ये टाकल्यानंतर. आता उपशीर्षकमध्ये काय सांगू शकतो, सकारात्मक नकारात्मक यातला फरक आपण स्पष्ट करू शकतो. आता नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय, हस्तक्षेपाचा अभाव, त्याच्यानंतर राज्याची मर्यादित भूमिका आणि त्याच्यानं फ्रीडम फॉर्म, अशा प्रकारे आपण नकारात्मक भूमिका सांगू शकतो स्वातंत्र्याची. त्याच्यानंतर आहे सकारात्मक स्वातंत्र्य. त्याच्यामध्ये काय सांगतो, पहिल्या नंबरला विकासाची संधी, राज्याची सक्रिय भूमिका, त्याच्यानंतर फ्रीडम टू, अशा प्रकारे आपण मेन्शन करू शकतो. अशा प्रकारे आपण लिहिल्याच्यानंतर आपल्याला मार्क चांगल्या प्रकारे पाहिजे. त्याचं शीर्षक कसं लिहिलं पाहिजे, लोकशाही व्यवस्थेत व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारचे स्वातंत्र्य आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण निष्कर्ष वे फॉरवर्ड आपण करू शकतो. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर आहे पेपर 2 मधला बी सेक्शनमधला क्वेश्चन. आता दुसरा क्वेश्चन कसं आहे, बी सेक्शनमधला फर्स्ट क्वेश्चन, राजकीय संस्कृती पॉलिटिकल कल्चर म्हणजे काय, लोकशाहीच्या यशामध्ये तिची भूमिका स्पष्ट करा. हे 15 मार्काचा क्वेश्चन आल्यानंतर आपण त्याचा मॉडेल आन्सर कसं लिहिलं पाहिजे. इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिलं पाहिजे आपण, राजकीय स्वातंत्र्य म्हणजे नागरिकांच्या राजकीय व्यवस्थेबद्दल मूल्य, श्रद्धा, दृष्टिकोन आणि अपेक्षित संच होय. त्याच्यामध्ये काय आल्मंड याने आणि सिडनी वायर यांनी राजकीय संस्कृतीची संकल्पना विकसित केली. या दोघांनी राजकीय संकल्पना विकसित केली. आता बॉडीमध्ये काय लिहू शकता तुम्ही, लोकशाहीची भूमिका. आता लोकशाहीची भूमिका काय आहे, फर्स्ट सांगू शकता आपण, राजकीय शौर्य निर्माण करणे,
म्हणजे नागरिकांच्या लोकशाही संस्थांवर विश्वास वाढतो. त्याच्यानंतर 2 नंबरला काय सांगू शकतो आपण, राजकीय उत्तरदायित्व वाढते, सरकार जनतेसमोर जबाबदार राहते. 3 नंबरला काय सांगू शकतो, लोकशाही वाढणे, मतदान, आंदोलने, मोर्चा यामध्ये लोकसक्रियता होतात. 4 नंबरला काय सांगतो, संवैधानिक मूल्यांचे रक्षण करणे, स्वातंत्र्य, क्षमता, न्याय याचे स्वातंत्र्य जतन होणे. अशा प्रकारे आपण बॉडीमध्ये लिहू शकतो. असं लिहिल्यानंतर आपल्याला मार्क चांगल्या प्रकारे पडतात. त्याचा निष्कर्ष कसा लिहिला पाहिजे, वे फॉरवर्ड. शक्ती लोकशाहीसाठी, सशक्त लोकशाहीसाठी सहभाग म्हणजे पार्टिसिपेशन, राजकीय संस्कृती आवश्यक असणे, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि लोकशाही मूल्यावरील विश्वास हे लोकशाहीच्या यशाचे मुख्य आधार आहे. अशा प्रकारे आपण वे फॉरवर्ड करू शकतो. अशा प्रकारे आपण पेपर ए मधला, सेक्शन ए मधला एक क्वेश्चन, त्याच्यानंतर बी मधला एक क्वेश्चन आपण पाहिलेला आहे. तशाच प्रकारे आपण पेपर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पेपर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. आता क्वेश्चन कसा आहे, इंट्रोडक्शन, बॉडी आणि वे फॉरवर्ड आपण आज लक्षात ठेवलं पाहिजे. तशा प्रकारेच आपण यावर क्वेश्चनचे उत्तर पाहणार आहोत. पेपर सेकंड मधला, सेक्शन ए मधला पहिला क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे महत्त्व स्पष्ट करा, असा तो क्वेश्चन आला असेल तर आपण त्याचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे. प्रेॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना असून ती संविधानाचे उद्दिष्टे, मूल्ये, तत्त्वज्ञान स्पष्ट करते. अशा प्रकारे आपण इंट्रोडक्शन लिहू शकतो, म्हणजे प्रस्तावनाचे. आता बॉडीमध्ये काय लिहिलं पाहिजे, प्रस्तावनेचे मुख्य मूल्य लिहिलं पाहिजे. आता प्रस्तावनेचे मुख्य मूल्य काय आहेत, नंबर 1 सार्वभौम म्हणजे सुवर्णिटी, त्याच्यामध्ये काय, भारत स्वातंत्र्य राष्ट्र आहे हे मेन्शन केलं पाहिजे. नंबर 2 समाजवाद म्हणजे सोशलिस्ट, सामाजिक आर्थिक न्याय हे मेन्शन केलं पाहिजे. नंबर 3 धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलरिझम, सर्व धर्मांना समान वागणूक हे आपण सांगलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे लोकशाही म्हणजे डेमोक्रॉसी, जनतेद्वारे निवडलेले शासन. त्यानंतर आहे गणराज्य, रिपब्लिक, राष्ट्रप्रमुख निवडून येतो. अशा प्रकारे आपण प्रस्तावनेचे मुख्य मूल्य सांगलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण सबशीर्षकमध्ये काय लिहिलं पाहिजे, प्रस्तावनेचे महत्त्व. आता प्रस्तावनेचं महत्त्व काय आहे, संविधानाचा आत्मा मानले जाते. त्याच्यानंतर राज्यकारभाराची दिशा ठरवते, मूलभूत अधिकार आणि कर्तव्य याचे तत्त्वज्ञान स्पष्ट करते, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्याचे रक्षण करते. त्यानंतर त्याचा निष्कर्ष काय सांगता येईल आपल्याला, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही संविधानाच्या मार्गदर्शक दीपस्तंभ आहे आणि ती भारताच्या लोकशाही व्यवस्थेची उद्दिष्टे आणि मार्गदर्शन स्पष्ट करते. अशा प्रकारे आपण वे फॉरवर्ड करू शकतो. पेपर सेकंड मधला, सेक्शन ए मधला क्वेश्चन आपण पाहिलं आहे. आता त्याच धर्तीवर आपण पेपर 2 मधला सेक्शन बी मधला फर्स्ट एक क्वेश्चन पाहणार आहोत. तो क्वेश्चन कसा असेल, आता एक्झाम्पलमध्ये एक क्वेश्चन पाहू आपण. भारत अमेरिका संबंधाचे 21व्या शतकातील महत्त्व स्पष्ट करा, असा जो क्वेश्चन आला असेल इंडिया USA रिलेशनवरून, तर ते 15 मार्काला जर असेल तर आपण कसं लिहिलं पाहिजे इंट्रोडक्शनमध्ये. 21व्या शतकात इंडिया आणि USA यांच्यामधील संबंध हे सामाजिक, आर्थिक, तांत्रिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असं आपण इंट्रोडक्शन करू शकतो. त्याचं मुख्य मुद्दे बॉडीमध्ये काय लिहू शकतो, सामाजिक सहकार्य, इंडो पॅसिफिक परिसरामध्ये शांतता व शौर्य राखण्यासाठी सहकार्य महत्त्वाचे आहे. त्याच्यानं क्वाड एक संघटना आपण स्थापनली, यासारख्या मंचामध्ये सहभाग असणे, आपण इंडो पॅसिफिकमध्ये स्टेबिलिटी राहण्यासाठी किंवा शांतता राहण्यासाठी आपण क्वाडचे निर्माण केले आहे. त्याच्यामध्ये USA, इंडिया, जपान, ऑस्ट्रेलिया ह्या 4 देशाचा सहभाग आहे. त्याचा उद्देश आहे की इंडो पॅसिफिकमध्ये चायनाचा प्रेझेन्स कमी करणे आणि तिथं स्टेबिलिटी राखणे. त्यानंतर दुसरं काय सांगू शकतो आपण, दुसऱ्या नंबरचा आर्थिक संबंध, द्विपक्षीय व्यापारातून सातत्याने वाढ, आर्थिक संबंध वाढवण्यासाठी द्विपक्षीय करार केले पाहिजे.
त्यातून गुंतवणूक, IT, सेवा क्षेत्रामध्ये सहकार्य. अमेरिका गुंतवणूकच्या संदर्भामध्ये IT क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. त्याच्यामुळे आपले संबंध असतील तर आपण त्याला फायदा दोन्ही देशाला होतो. त्याच्यानंतर परराष्ट्र क्षेत्रामध्ये संरक्षण करार, संयुक्त लष्करी सराव ह्या प्रकारे आपण सांगू शकतो. आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण. अमेरिका टेक्नॉलॉजी हायस्ट असल्यामुळे आपला त्याचा फायदा होतो. त्यामुळे संरक्षण क्षेत्रामध्ये सहकार्य होणे दोन्ही देशासाठी महत्त्वाचे आहे. त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान, अवकाश, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान ह्या क्षेत्रामध्ये सहकार्य असणे महत्त्वाचे आहे. जागतिक प्रश्नावरील सहकार्य. तर जागतिक प्रश्न कोणते आहेत? हवामान बदल, दहशतवादी विरोधी उपाययोजना आणि सागरी सुरक्षा ह्याबद्दल आपण दोन्ही देशांमध्ये सहकार्य असणे महत्त्वाचे म्हणून आपण हे सांगू शकतो. आता याचं वे फॉरवर्ड कसं लिहू शकतो? निष्कर्ष. भारत अमेरिका संबंध हे केवळ द्विपक्षीय नसून जागतिक स्थैर्य, आर्थिक विकास आणि तंत्रज्ञान प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे संबंध 21व्या शतकातील सर्वात महत्त्वाचा सामाजिक सहभागीदारीपैकी एक मानले जाते. अशा प्रकारे तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे मॉडेल आन्सर अशा आपण लक्षात ठेवून अभ्यास केलात तर चांगल्या प्रकारे मार्क पडतील, वाचण्याची दिशा भेटेल आणि सर्वात जास्त मार्क पाडण्यासाठी तुम्हाला मॉडेल आन्सर लक्षात राहणे कळायची गरज आहे. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना मॉडेल आन्सर सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क पडतील. तर आपण आज मॉडेल आन्सरवर व्हिडिओ तयार केला आहे. कसा वाटलेला आहे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळून सांगा. त्यानंतर नवीन कोणी असतील आपल्या चॅनलवर आले असतील त्याने सबस्क्राईब करावं. आपल्या जवळच्या मित्रांना या चॅनलबद्दल सांगावं म्हणजे त्याला जेणेकरून फायदा होईल. आज भरमसाठ पैसे घेऊन सामान्य विद्यार्थ्यांना पैशाची लूटमार केली जाते आणि त्याला क्वालिटी प्रोडक्ट दिला जात नाही. तर आपल्याला काय पैशाची गरज नाही, पण तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आणि आपल्याला कमेंट याचीच आपल्याला आशा आहे. हे करून तुम्ही आपला सहकार्य करणार. विनामूल्य आपण तुम्हाला हे PSIRचं इन्फॉर्मेशन देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला बिना पैशाचं नॉलेज होऊन तुम्ही अधिकारी बनाल ही आमची अपेक्षा आहे. तर एवढं बोलून आता आपण इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.